नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ पण मनी साहेब जे काही खानदेशी आयराने गाणं चालू आहे ट्रेंडिंगला, तर याच्यावरतीच होणार आहे। आधी पण याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला होता, पण हा व्हिडिओ खास करून मुलांसाठी व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओ एकदम छान आहे। व्हिडिओ तुम्ही बघितला असेल सुरुवातीला, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, ठीक आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओ जे काही मी मटेरियल यूज केलेले जसे की सर्व बीटमार्क, इफेक्ट वगैरे हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील, आणि जी काही जीप फाईल आहे ती पण तुम्हाला तिथंच भेटून जाईल। लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून फक्त तुम्ही जे काही बीटमार्क आणि इफेक्ट लिंक आहे तर ते तुम्ही आलेट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आणि जीप फाईलला घेऊन तिला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। आणि जर समजा तुम्हाला बीटमार्क आणि इफेक्ट इम्पोर्ट करता येत नसतील आलेट मोशनमध्ये, किंवा जीप फाईल घेऊन त्याला एक्सट्रॅक्ट म्हणजे ओपन करता येत नसेल, तर त्याच्यावरती फुल एक व्हिडिओ बनवला आहे। मी तुम्हाला सर्व काही त्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं आहे कशा प्रकारे मटेरियल घ्यायचे, तर तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघून घ्यायचा आहे। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा तुम्ही आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ बघू शकता। चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, ठीक आहे। आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉइन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं। टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मित्रांनो, आधी अशा प्रकारे जे काही आपला आलेट मोशन ॲप्लिकेशन याला ओपन करायचे, प्रोजेक्ट्समध्ये यायचे, आणि तुम्ही जे काही बीटमार्क आणि इफेक्ट लिंक इम्पोर्ट केले असतील आलेट मोशनमध्ये, त्यांचे हे 2 प्रोजेक्ट बनून जातील, बघू शकता अशा प्रकारे। आता यांपैकी जो काही आपला पहिला 29 सेकंदाचा बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे, तर याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे। आणि इथे मी तुम्हाला आधीपासून जे काही लिरिक्स वगैरे ते मी तुम्हाला आधीपासून लावून दिलेले, आणि हे एक ओव्हरले व्हिडिओ पण मी तुम्हाला आधीपासून इथं लावून दिलेले, ठीक आहे। तर तुम्ही आधी काय करायचे, आता इथं तुम्हाला इथं खूप सारे ग्रुप दिसतील, तर यांपैकी काय करायचे, इथं एक फोटो ग्रुप आहे खाली, तर याच्यावरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे, आणि इथं तुम्हाला 1 नंबरवरती इमोजीचे लेअर दिसेल, याच्यावरती क्लिक करायचे, एडिट टेक्स्टमध्ये यायचे। आता मी जे करतोय ते तर तुम्ही आता लगेच करून घ्यायचे, ठीक आहे। आता नंतर इथं वरती फॉन्टचं नाव दिसेल, जिथं मी क्लिक करतोय तिथं लक्ष राहू द्या। आता या फॉन्टच्या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला व्ह्यू ऑल फॉन्ट्स म्हणून एक ऑप्शन दिसेल, इथं क्लिक करायचे, बाजूच्या 3 लाईनींवरती क्लिक करायची इथे अशा प्रकारे, आणि इथं जे काही खाली इम्पोर्ट फॉन्ट्स नाव आहे तर याच्यावरती क्लिक करायचे, आणि या 3 लाईनींवरती क्लिक करायचे। आपला जो काही मोबाईलचं स्टोरेजचं फोल्डर असेल याच्यावरती क्लिक करायचे, आणि तुम्ही जे काही आपली जीप फाईल घेतली असेल आणि त्याला एक्सट्रॅक्ट केला असेल म्हणजे ओपन केला असेल, तर तिच्या नावाचं अशा प्रकारे एक इथं फोल्डर बनलेला असेल, बघू शकता GK क्रिएशन 40 नावाचा। तर अशा प्रकारे या फोल्डरला इथून सिलेक्ट करायचे आणि खाली यायचे। खाली तुम्हाला इथे एक इमोजीचा एक फॉन्ट दिसेल, बघू शकता अशा प्रकारे, तर या फॉन्टवरती क्लिक करून ठेवायचे, आणि वरती सिलेक्ट नाव दिसेल, याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे हा जो काही फॉन्ट आहे इमोजीचा, तर इथून हा ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। नंतर इथं फॉन्ट ॲड झाल्यानंतर जे काही आता आपले सर्व इमोजी असतील तर ते बरोबर अशा प्रकारे छान पद्धतीने दिसतील, ठीक आहे। नंतर एवढं केल्यानंतर आता आपल्याला फोटो वगैरे लावायचे। फोटो लावण्यासाठी काय करायचे, पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे। आता मी तुम्हाला जशा प्रकारे फोटो लावून दाखवतो तशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे, ठीक आहे। आता अशा प्रकारे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे, आणि इथून तुम्ही आपला जीप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे, किंवा तुम्ही तुमचा फोटो असलेला फोल्डर इथून सिलेक्ट करायचे, ठीक आहे। तुमचे फोटो ज्याही फोल्डरमध्ये असतील तर इथून तो फोल्डर सिलेक्ट करून घ्या, आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करा। आता जसं की इथून आता मी हा फोटो घेतलेला, अशा प्रकारे फोटो घ्यायचे, आणि पुढच्या बीटमार्कवरती येऊन ह्या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला इथंपर्यंत ओढून घ्यायचे। आणि जर तुमचा फोटो छोटा असेल तर फोटोवरती अशा प्रकारे क्लिक करायचे, वरती 3 डॉट दिलेले यांच्यावरती क्लिक करून 5 नंबरचा फिल कंपोजिशन एरिया नावावरती क्लिक करून आपला जो काही फोटो असेल तर तो झूम
होऊन जाईल. नंतर आता इथं फोटो लावल्यानंतर आता या फोटोच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा असेल तर इथं अशा प्रकारे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा पद्धतीने खाली घेऊन घ्यायचे. आता इथं हा जो काही ब्लॅक स्क्रीनचा खाली व्हिडिओ आहे बघू शकता ओव्हरले, तर या व्हिडिओच्या खाली या फोटोला अशा प्रकारे घ्यायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, बघू शकता या व्हिडिओच्या खाली या फोटोला घ्यायचे, पूर्णपणे खाली घ्यायचे. नंतर एवढं केल्यानंतर पुन्हा इथे एक ग्रुप आहे वरती, फोटो ग्रुप 1, तर या ग्रुपवरती क्लिक करायचे. पुन्हा एडिट ग्रुपमध्ये यायचे. पुन्हा सुरुवातीला यायचे अशा प्रकारे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि जो काही आता आपण तो फोटो घेतला होता बॅकग्राऊंडला, तर हाच फोटो इथून डबल घ्यायचे, शेवटी यायचे, फोटोला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायचे आणि या फोटोच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे इथं क्लिक करून फोटोला अशा प्रकारे पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे. फोटोवरती क्लिक करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे, 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे छोटं करून घ्यायचे. ठीक आहे, आणि फोटोला छोटं केल्यानंतर 1 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटोला तुम्ही अशा प्रकारे खालीवरती तुम्हाला ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी तुम्ही बराबर इथं लावून घ्यायचे. नंतर पुन्हा बॅक यायचे अशा प्रकारे आणि इथं बघू शकता इथं आपला फोटो लागून गेलेला आहे. तर अशा प्रकारे इथं जे काही सुरुवातीला मी इथं तुम्हाला टोटल 4 ग्रुप लावून दिलेले बघू शकता अशा प्रकारे. तर या 4 ग्रुपमध्ये आणि या ग्रुपच्या खाली जो काही व्हिडिओ दिलेले, तर या व्हिडिओच्या खाली जशा प्रकारे सुरुवातीला आपण इथं फोटो लावला आहे सेम तशा प्रकारे बाकी पुढचे 3 उरलेले ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे पटापट. ठीक आहे, तर मी तुम्हाला अजून एक फोटो लावून दाखवतो पटापट. आता अशा प्रकारे आपला जो काही दुसरा बिटमार्क आहे तर इथे यायचे. पुन्हा इथून अशा प्रकारे तुम्ही तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्यायचे. अशा पद्धतीने फोटोला शेवटपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोला अशा पद्धतीने या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या खाली आणि ग्रुपच्या खाली घेऊन घ्यायचे. पुन्हा एक ग्रुपवरती क्लिक करून अशा प्रकारे एडिट ग्रुपमध्ये यायचे. सुरुवातीला येऊन पुन्हा इथून मीडियामध्ये येऊन तुम्ही अशा प्रकारे तुम्ही हा फोटो घ्यायचे आणि शेवटी येऊन फोटोला शेवटीपर्यंत ओढायचे आणि फोटोला पूर्णपणे खाली घ्यायचे. फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटोला छोटं वगैरे करून 1 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटोला खालीवरती तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊन इथं लावून घ्यायचे आणि पुन्हा बॅक यायचे आणि पुन्हा पुढे येऊन बघू शकता इथं आपला फोटो लागून गेलेले. सेम अशा प्रकारे आता जे काही उरलेले बाकी 2 ग्रुप आहे तर या ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली तुम्ही तुमचे फोटो पटापट लावून घ्या. तर मी पटापट आता हे सर्व फोटो लावून घेतो. तर मित्रांनो आता बघू शकता आता जे काही सुरुवातीचे 4 ग्रुप होते तर या 4 ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली अशा प्रकारे मी हे सर्व फोटो लावून घेतलेले. अशा प्रकारे तुम्ही ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या. ठीक आहे, जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितले तशा प्रकारे फोटो वगैरे इथं लावून घ्या. ठीक आहे, नंतर एवढे केल्यानंतर पुन्हा पुढे यायचे. आता पुढे पण तुम्हाला सर्व बिटमार्क दिसतील तर हे बिटमार्कप्रमाणे पण तुम्हाला आता एक सिंगल फोटो लावायचे. म्हणजे अशा प्रकारे आता 13.26 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे. पुन्हा इथून प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे. आता पुढच्या बिटमार्कवरती यायचे आणि या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला इथपर्यंत ओढून घ्यायचे. सेम अशा प्रकारे सर्व बिटमार्कला तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या पटापट. ठीक आहे, तर मी पटापट आता हे सर्व फोटो लावून घेतो. तर मित्रांनो आता बघू शकता आता शेवटीपर्यंत पण मी अशा प्रकारे सर्व फोटो इथून लावून घेतलेले. अशा पद्धतीने फोटो लावल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने शेवटी यायचे आणि इथं तुम्ही खाली यायचे अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला एक लाल कलरमध्ये अशा प्रकारे ग्रुप दिसेल. तर आता या ग्रुपच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे इथं क्लिक करून ठेवायचे आणि ग्रुपला अशा प्रकारे पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे. पुन्हा खाली यायचे. इथं तुम्हाला एक रेक्टँगल दिसेल, याला पण सेम अशा पद्धतीने पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे. ठीक आहे, नंतर पुन्हा अजून अशा प्रकारे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचे. सुरुवातीला यायचे अशा प्रकारे. आता सुरुवातीला आल्यानंतर प्लेटच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि बाजूच्या फोल्डरचं नावावरती क्लिक करून इथून तुम्ही आपला जी फाईलचं फोल्डर सिलेक्ट करायचे आणि जी फाईलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक इमोजीचा PNG भेटून जाईल. बघू शकता अशा पद्धतीने हे PNG घेऊन घ्या आणि अशा प्रकारे पुढे यायचे. ठीक आहे, आता अशा पद्धतीने आपल्या 13.26 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे आणि या आयकॉनवरती क्लिक करून या PNGला इथपर्यंत ओढून घ्यायचे किंवा मित्रांनो शेवटी यायचे डायरेक्ट आणि शेवटीपर्यंत PNGला ओढून घ्या आणि मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे. ठीक आहे, आणि वरती PNGला अशा पद्धतीने घेऊन घ्या आणि 2 नंबरचा रोटेटच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून PNGला अशा प्रकारे -12 किंवा -20 पर्यंत रोटेट करून घ्या आणि 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून PNGला थोडंसं छोटं वगैरे करून बराबर इथं अशा पद्धतीने उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी तुम्ही लावून घ्या. ठीक आहे, बघू शकता मी आता इथं लावून घेतलेले. नंतर एवढे केल्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे
आता इथं आपला जो काही 13.26 सेकंदावरती बीटमार्क आहे तर या ठिकाणी यायचे आणि प्लसचा बटनवरती क्लिक करून पुन्हा मीडियामध्ये येऊन इथं तुम्हाला झिप फाईलमध्ये अशा प्रकारे एक ओव्हरले व्हिडिओ भेटेल इंकचा, तर तुम्ही हा व्हिडिओ घ्यायचे. आता या व्हिडिओवरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग अँड ऑपिसिटीच्या ऑप्शनमध्ये यायचे, लाईटनमध्ये येऊन स्क्रीनमध्ये व्हिडिओला करून घ्यायचे. आता काय करायचे, आता याच व्हिडिओवरती क्लिक करायचे. इथं एक चौकोन बॉक्स आहे, जिथे मी क्लिक करतो तिथं लक्ष राहू द्या. आता या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि इथून कॉपी लेअर नाव दिसेल, तर या कॉपी लेअर नावावरती क्लिक करून लेअर कॉपी करून घ्यायचे. नंतर पुढच्या बीटमार्कवरती येऊन पुन्हा या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून द्यायचे. पुन्हा पुढच्या बीटमार्कवरती येऊन पेस्ट लेअर करायचे. अशा प्रकारे अशा पद्धतीने जे काही आपले सर्व बीटमार्क आहे तर यांना ही लेअर पेस्ट करून द्यायची. ठीक आहे, अशा पद्धतीने बघू शकता. आता बघू शकता, आता मी सर्व जे काही लेअर होते सर्व इथून मी पेस्ट करून दिलेले बघू शकता व्हिडिओचे. ठीक आहे, नंतर आता आपलं एवढं काम झालेलं आहे. आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचे आणि आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे. पहिला जो काही फोटो येतं तर या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचे. पुन्हा बॅक यायचे, आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे, खाली यायचे आणि जे काही आता ग्रुपच्या खाली खाली आपण फोटो लावले बघू शकता अशा पद्धतीने. तर आता जे काही खाली खाली फोटो लावलेले असतील तर त्या फोटोंवरती क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. अशा प्रकारे फक्त जे काही ग्रुपच्या खाली खाली फोटो लावले असतील सुरुवातीचे 4, तर हे 4ही फोटोंना अशा पद्धतीने हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. ठीक आहे, बघू शकता. तर बघू शकता आता जे काही सुरुवातीचे 4 फोटो होते तर यांना मी हा वाला इफेक्ट पेस्ट करून दिलेले. त्यानंतर पुन्हा बॅक यायचे, आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे. इथं जो काही शेवटच्या फोटोवरती इफेक्ट आहे पुन्हा इथून इफेक्ट कॉपी करायचे अशा पद्धतीने. पुन्हा बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे. आता अशा पद्धतीने आपल्या 13.26 सेकंदावरती बीटमार्क आहे तर इथे यायचे, खाली यायचे आणि इथून तर पुढे शेवटीपर्यंत जे काही आता आपण फोटो लावले तर हे सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट अशा पद्धतीने पेस्ट करून द्यायचे पटापट. ठीक आहे, बघू शकता. तर अशा पद्धतीने पटापट सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. ठीक आहे, तर बघू शकता आता शेवटीपर्यंत जे काही फोटो लावलेले होते तर यांना पण मी हा वाला इफेक्ट पेस्ट करून दिलेले. त्यानंतर बघू शकता आता आपले पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले आहे. त्यानंतर वरती शेअरचं आयकॉन येतं तर इथे क्लिक करायचे आणि इथं व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला इथे ॲरो दिसेल, ॲरोवरती क्लिक करायचे आणि खालची क्वालिटीची रेस फुल वाढून घ्या. इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून घ्या आणि खाली मोठे एक्सपोर्ट नाव दिसेल, याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या ऐराणी खानदेशी गाण्यांवरती व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.